वाफाळत्या गरमागरम आणि फुगलेल्या पुऱ्या आणि थंडगार क्रीमी आणि चविष्ट अमूल श्रीखंड हा एक चविष्ट अनुभव आहे. तो आकर्षित तर करतोच, पण बनवायलाही सोपा आहे. ही चविष्ट रेसिपी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 टीस्पून अमूल घी, तुम्हाला हवं तेवढं अमूल श्रीखंड, 3 कप गव्हाचं पीठ किंवा आटा, चवीप्रमाणे मीठ, आवश्यकतेप्रमाणे पाणी आणि तळण्यासाठी तेल. सुरुवातीला पुऱ्या बनवूया. गव्हाचं पीठ मोठ्या वाडग्यात घ्या आणि त्यात चिमूटभर मीठ घाला. 1 टीस्पून अमूल घी पिठात घाला आणि त्यानंतर पुरेशा प्रमाणात पाणी घाला. त्यानंतर पीठ मऊसूत मळून घ्या. कणिक तयार झाल्यावर त्याचा थोडासा भाग घ्या आणि त्याचा गोळा तयार करा. तुमच्या तळहातांनी तो चपटा करा. हा पिठाचा गोळा गव्हाच्या पिठात बुडवून घ्या, जेणेकरून तो लाटण्याला चिकटणार नाही. त्यानंतर पीठ मोठ्या पातळ गोल आकारात लाटून घ्या. आता एक छोटं गुपित लक्षात ठेवा. टोकेरी कडांची वाटी किंवा रिंग कटर घ्या. तो या पोळीवर दाबा आणि गोल फिरवा. तुम्हाला एक परफेक्ट गोल आकाराची पुरी मिळेल. कडांची उरलेली कणिक काळजीपूर्वक काढून घ्या. आता पुऱ्या तळून घ्या. एका खोल कढईत तेल गरम करा आणि त्यात पुरी हळूवार सरकवा. कडांनी ती हळूहळू दाबा आणि लवकरच पुरी फुगायला सुरुवात होईल. तिला पलटा आणि सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळून घ्या. त्यानंतर ती बाहेर काढा आणि पेपर नॅपकिनवर ठेवून जास्तीचं तेल काढून घ्या. आता त्याचा स्टार जोडीदार अमूल श्रीखंड घ्या. ते सर्विंग बाउलमध्ये भरपूर घ्या आणि तुमच्या तळलेल्या पुऱ्यांसोबत वाढा. थंडगार गोड श्रीखंड आणि वाफाळती गरम थोडी मिठाची चव असलेली पुरी, तुम्हाला स्वर्गसुखाचा अनुभव नक्कीच मिळेल.